Good morning, all. In last lecture, we will discuss about the annual general meeting. Today, we will see the extraordinary general meeting. तर हे एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग काय असते? कंपनीचे जे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहे, दॅट इज द बोर्ड्स. त्यांना जेव्हा एखादी एक्स्ट्राऑर्डिनरी मीटिंग त्यांना घ्यायची असेल, की ज्यामध्ये असे काही पॉइंट्स असतील, की जे ऑर्डिनरी मीटिंगमध्ये आपण डिस्कस करत नाही. सो ते सगळे पॉइंट्स हे एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंगमध्ये डिस्कस केले जातात. त्यांना जेव्हा ते सुटेबल वाटेल तेव्हा हे एक्स्ट्राऑर्डिनरी मीटिंग जी आहे ही घेतली जाते. The boards may, whenever it deems fit, call an extraordinary general meeting of the company. Extraordinary general meeting on the requisition of board shall at requisition made by. कंपनीचे जे बोर्ड्स आहेत, बोर्ड्स मीन्स बोर्ड्स ऑफ डिरेक्टर, त्यांना whenever it deems fit, त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा हे एक्स्ट्राऑर्डिनरी मीटिंग हे घेतात. In the case of company having a share capital, such number of members who hold on the date of receipt of requisition not less than 1/10 of such paid up capital of company as on the date carries the right of voting. आता जर कंपनीचे शेअर कॅपिटल रिगार्डिंग काही पॉइंट्स असतील तर मग त्यामध्ये नंबर ऑफ तिथे मेंबर्स कोणते येतील तर सच नंबर ऑफ मेंबर्स हू होल्ड नॉट लेस दॅन 1/10 ऑफ सच ऑफ द पेड अप शेअर कॅपिटल. कंपनीचं जे पेड अप शेअर कॅपिटल आहे त्यातला जो 1/10 आहे नॉट लेस दॅन 1/10 ऑफ इट. सो ते सगळे मेंबर्स जे आहेत हे त्या एक्स्ट्राऑर्डिनरी मीटिंगला तिथे ते मीटिंग अटेंड करणार आहेत. अँड such of the paid up share capital of company as on the date carries the right of voting. आणि त्या मीटिंगसाठी त्यांना वोटिंग राईट सुद्धा मिळणार आहेत. म्हणजे झालं शेअर कॅपिटल संबंधी. असे जे बाकीचे जे पॉइंट्स आहेत की ज्यामध्ये की जे ऑर्डिनरी मीटिंग मध्ये येत नाहीत. सो त्याच्यासाठी सुद्धा मेंबर्स जे आहेत हे त्यांना मीटिंगची नोटीस पाठवली जाते अँड देन ही एक्स्ट्राऑर्डिनरी मीटिंग जी आहे ही घेतली जाते. तिथे एक एक्झाम्पल दिलं होतं की जर शेअर कॅपिटल संबंधी काही पॉइंट्स असतील तर कोणत्या मेंबर्सना त्या मीटिंगसाठी बोलावलं जाईल. सच एज नंबर ऑफ मेंबर्स हू होल्ड on the date of receipt of requisition not less than 1/10 of such a paid up share capital of company. Next point is board meetings. Board meetings. Under section 173 of Act, this provision of board meeting is applicable to all types of meeting, including one-person company. The first board meeting is mandatory to be held within 30 days of incorporation of company, and subsequent to that, the company should hold a minimum 4 meetings of boards of directors. One of the most important aspect is that not more than 120 days gap should be there between two such meetings. आता ह्या ज्या बोर्ड मीटिंग्स आहेत, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या इथे मीटिंग्स घेतल्या जातात. बोर्ड मीन्स बोर्ड ऑफ डिरेक्टर. अंडर सेक्शन 173 of the Act, Companies Act 2013 मध्ये अंडर सेक्शन 173 ज्या प्रोव्हिजन्स तिथे बनवल्या गेल्या, दिस प्रोव्हिजन ऑफ बोर्ड मीटिंग इज ऍप्लिकेबल टू ऑल टाइप्स ऑफ कंपनीज. मग हे सगळ्या टाइप्सच्या कंपनीजसाठी ही प्रोव्हिजन जी ही सेम आहे, इन्क्लुडिंग 1 पर्सन कंपनी. मग त्याच्यात 1 पर्सन कंपनी सुद्धा इन्क्लूड आहे. द फर्स्ट बोर्ड मीटिंग इज मॅन्डेटरी. जी पहिली बोर्ड मीटिंग आहे, पहिली बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची जी मीटिंग आहे, इज कंपल्सरी. इट इज मॅन्डेटरी टू बी हेल्ड विदिन द 30 days ऑफ इन्कॉर्पोरेशन. कंपनीला ज्या डेटला इन्कॉर्पोरेशन मिळालेलं आहे त्या डेट पासून विदिन द 30 days, त्या इन्कॉर्पोरेशन मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत फर्स्ट बोर्ड मीटिंग ही कंडक्ट केली पाहिजे. And subsequent to that, the company should hold a minimum of 4 meetings of boards of director. मग त्याचप्रमाणे सबसिक्वेंटली त्यांना अजून कमीत कमी 4 meetings तिथे घेतल्या पाहिजे. One of the most important aspect is that not more than 120 days gap should be there between two such meetings. म्हणजेच काय तर 2 meetings मध्ये शक्यतो 120 दिवसापेक्षा जास्त गॅप असू नये. नॉट मोर दॅन 120 days गॅप between
2 such meetings. म्हणजे मिनिमम 4 मीटिंग्स ज्या कंडक्ट करायच्या तर त्यापैकी 2 मीटिंग्समध्ये कोणत्याही 120 डेजचा गॅप असू नये. नॉट मोर दॅन 120 डेज. 120 दिवसापेक्षा जास्त गॅप असता कामा नये. सो दॅट इज अबाउट द बोर्ड मीटिंग्स. मग यातले इम्पॉर्टंट पॉइंट्स कोणते आहेत? तर under section 173, board meetings is applicable to all types of companies, include one person company. बोर्ड ऑफ डिरेक्टरची जी मीटिंग आहे ही सगळ्या कंपनीसाठी कंपल्सरी आहे, including one person company. Then the first board meeting is mandatory to be held within the 30 days of incorporation of company. कंपनीला इन्कॉर्पोरेशन मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत पहिली बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची पहिली बोर्ड मीटिंग ही झालीच पाहिजे. इट इज मॅन्डेटरी. अँड सबसिक्वेंट टू दॅट आणि त्याच्याच पुढे जेव्हा ही फर्स्ट बोर्ड मीटिंग होईल त्यानंतर सबसिक्वेंटली मिनिमम 4 मीटिंग्स ऑफ बोर्ड ऑफ डिरेक्टर शुड बी हेल्ड. त्याचप्रमाणे जशी फर्स्ट मीटिंग झाली त्याच्यानंतर मिनिमम 4 मीटिंग्स ज्या आहेत या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या झाल्या पाहिजे आणि त्यामध्ये 2 मीटिंग्स मध्ये 120 दिवसापेक्षा जास्त गॅप असता कामा नये. So one of the important point is that is not more than 120 days gap should be in their 2 such meetings. Notice and quorum for the board meeting. The minimum notice of not less than 7 days has to be provided to every director of company about the meetings at his registered address in the company by the way of post or by e-mode, that is electronic mode. जेव्हा बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग घ्यायची असेल तर तेव्हा ती नोटीस जी आहे ही मिनिमम नोटीस ऑफ नॉट लेस दॅन 7 days has to be provided. ही मीटिंगची जी नोटीस आहे ही बाय वे ऑफ पोस्ट किंवा इलेक्ट्रॉनिक मोडने आपण नोटीस ही देऊ शकतो. त्या मेंबरच्या त्या बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या रजिस्टर्ड ऍड्रेसवर ही नोटीस जायला पाहिजे. सो ही नोटीस बाय वे ऑफ पोस्ट और बाय इलेक्ट्रॉनिक मोड दॅट इज ई मोड आपण नोटीस पाठवू शकतो. द मीटिंग कॅन बी कॉल्ड ऍट शॉर्टर नोटीस. In the case of absence of independent director, decision of such meeting should be circulated to every director and should also be ratified by at least one independent director. जर एखादा इंडिपेंडेंट डिरेक्टर आहे हा ऍबसेंट मीन्स तो त्या दिवशी त्याने मीटिंग अटेंड नाही केली, तो ऍबसेंट असेल, देन सच मीटिंग शुड बी सर्क्युलेटेड टू एव्हरी डिरेक्टर अँड शुड ऑल्सो बी रॅटिफाईड बाय ॲटलिस्ट वन इंडिपेंडेंट डिरेक्टर. The quorum for the board meeting is 1/3 of total strength of the board of director. आता कंपनीमध्ये जेवढे बोर्ड ऑफ डिरेक्टर आहेत त्यापैकी 1/3 जेवढे नंबर्स येतील तर तेवढा कोरम मिनिमम नंबर ऑफ मेंबर मिनिमम तेवढे बोर्ड ऑफ डिरेक्टर त्या मीटिंगला अटेंड राहिले पाहिजे. सो 1/3 ऑफ टोटल स्ट्रेंथ. त्या कंपनीमध्ये टोटल स्ट्रेंथ किती आहे, टोटल बोर्ड ऑफ डिरेक्टर किती आहेत त्याच्या 1/3 तेवढे डिरेक्टर्स हे मीटिंग मध्ये अटेंड राहिले पाहिजे. आणि त्यालाच अजून पुढे सांगितलेले आहे द बोर्ड ऑफ डिरेक्टर ऑर 2 or whichever is highest किंवा कमीत कमी 2 किंवा whichever is highest किंवा त्यापेक्षा जास्त हे बोर्ड ऑफ डिरेक्टर या मीटिंगला अटेंड राहिले पाहिजे. The quorum for meeting. Quorum means the minimum number of members who must be present in order to constitute the valid meeting and to transact the business. Quorum म्हणजे काय, the minimum number of members. If the articles of company does not provide any stipulation as to quorum, minimum 5 members must be personally be present in case of public company and minimum 2 in case of private company. आता कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशन मध्ये जर तिथे काही प्रोव्हिजन दिलेले नसेल किंवा तिथे काही प्रोव्हिजन दिलेले नसेल, मेन्शन केलेले नसेल तर मिनिमम 5 मेंबर्स मस्ट बी पर्सनली प्रेझेंट इन केस ऑफ पब्लिक कंपनी. मग अशा वेळी पब्लिक कंपनीची जेव्हा मीटिंग असेल
तर तेव्हा minimum 5 members are required there, and in private company minimum 2 members are required. आणि प्रायव्हेट कंपनीसाठी 2 members तिथे रिक्वायरमेंट आहे. The 2013 Act states that in case of public company, the quorum will depend on the number of members as on the date of meeting. The required quorum is as follows. Companies Act 2013 नुसार in case of public company, quorum जो आहे, the quorum will depend on the number of members as on the date of meeting. म्हणजे त्याचे काही quorum साठी काही रिक्वायर्ड दिलेले आहेत पॉइंट्स. 5 members if the number of member is not more than 1000. जे number of member आहेत हे जर 1000पेक्षा जास्त नसतील, not more than 1000, then 5 members are required. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये जे मेंबर्स आहेत हे that is not more than, if there is not more than 1000, जर 1000पेक्षा जास्त मेंबर नसतील तर मिनिमम 5 members are required. Then 15 members if the number of member is more than 1000 but up to 5000. आता दुसरी कंडिशन मध्ये काय म्हटलंय, जर पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये 1000पेक्षा जास्त मेंबर असतील बट लेस दॅन 5000, बट अप टू 5000, 1000 किंवा 5000 पर्यंत जर मेंबर असतील तर मिनिमम त्यांचा कोरम किती असला पाहिजे किंवा कोरम काय असला पाहिजे. सो 15 members if the number of member is more than 1000 but up to 5000. Next, 30 members if the number of members more than 5000. जर पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये जे मेंबर्स आहेत हे 5000 पेक्षा जर जास्त असतील then 30 members are required for quorum. सो कोरमची रिक्वायरमेंट जी आहे ती त्याने 3 कंडिशन्स मध्ये सांगितले. जर पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये 1000 पर्यंतच मेंबर असतील, नॉट मोर दॅन 1000, मीन्स 1000 पर्यंत तिथले मेंबर्स आहेत, 1000पेक्षा जास्त नाहीये, मग अशा वेळेला 5 मेंबर्सचा कोरम इथे रिक्वायर्ड. नेक्स्ट कंडिशन मध्ये काय बघितलं तर मोर दॅन 1000 बट अप टू 5000, 1000पेक्षा जास्त आहेत पण 5000 पर्यंतच मेंबर्स आहेत, मग अशा वेळेला 15 members are required for quorum. Then if the number of members is more than 5000, जर 5000 पेक्षा जास्त मेंबर्स असतील then 30 members are required for quorum. Next point is proxies. Proxy is an authority to represent and vote for another person at meeting. The proxies म्हणजे काय? Let's see. मीटिंग मध्ये एखाद्या मेंबरला मीटिंग अटेंड करता आली नाही तर अशा वेळेला तो काय करतो तर त्याचा एक रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे हा मीटिंगला तो पाठवून देतो. मग अशा वेळी त्या पर्सनने जो रिप्रेझेंटेटिव्ह पाठवलेला आहे तर तो वोट करू शकतो. So a proxy is an authority to represent and vote for another person in meeting. It is also an instrument appointing a person as a proxy. जसं मगाशी म्हटलं तसं एखाद्या पर्सनला मीटिंग अटेंड करता नाही आली आणि अशा वेळेला त्याने त्या मीटिंग अटेंड करण्यासाठी त्याचा एखादा रिप्रेझेंटेटिव्ह पाठवला असेल तर अशा वेळी ऑन बिहाफ ऑफ दॅट मेंबर तो जो प्रॉक्सी जो पर्सन आहे की जो त्या मीटिंग अटेंड करतोय तर तो वोट करू शकतो किंवा तो त्या पर्सनच्या ऑन बिहाफ ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत तो त्या कम्प्लीट करू शकतो. The proxy may or may not be a member of company. मग तो proxy member कदाचित तो member असू शकतो किंवा नसू शकतो. May be or may not be the member of company, but he shall not have any right to speak in meeting. तो फक्त मीटिंग अटेंड करू शकतो. मीन्स त्या मीटिंग मध्ये जे डिस्कशन झालंय हे तो ऐकू शकतो. बट ही हॅज नो राईट टू स्पीक इन मीटिंग. बट त्याला मीटिंग मध्ये कोणताही त्याचा ओपिनियन सांगण्याचा किंवा त्या मीटिंग मध्ये काही डिस्कशन करण्याचा त्याला काहीच राईट नाहीये.
तो फक्त ती मीटिंग अटेंड करू शकतो. The proxy shall be in writing and signed by the appointer on his duly authorized attorney. ज्या प्रसंग त्याला त्या रिप्रेझेंटेटिव्हला तिथे पाठवलेलं आहे तर त्याची साईन तिथे असणं खूप गरजेचं आहे. सो प्रॉक्सी शॅल बी इन रायटिंग. सो तो प्रॉक्सी पाठवत असेल तर ते रायटिंग मध्ये असलं पाहिजे आणि त्याच्यावर त्या पर्सनची त्या अटर्नीची तिथे साईन असली पाहिजे. नेक्स्ट इज काइंड्स ऑफ वोटिंग. वोटिंग बाय शो ऑफ हँड्स. वोटिंग कंपनीमध्ये जेव्हा मीटिंग एखादी घेतली जाते, मीटिंग शॅल बी हेल्ड इन कंपनी, देन द वोटिंग, इथे वोटिंग सुद्धा घेतलं जातं. आता वोटिंग म्हणजे काय, तर एखादा टॉपिक, एखादा डिसिजन घ्यायचा असेल किंवा एखाद्या टॉपिक वरती सगळ्यांचे ओपिनियन आपल्याला बघायचे असतील, ओपिनियन्स आपल्याला फाइंड आउट करायचे असतील, तर तिथे वोटिंग घेतलं जातं. मीन्स जेव्हा आपण मीटिंगमध्ये कोणत्याही एका गोष्टीवर आपल्याला डिसिजन नाही घेता येत किंवा तिथे भरपूर सारे आपल्याकडे ऑप्शन्स असतात, देन तिथे वोटिंग घेतलं जातं. आणि त्या वोटिंगमध्ये वोटिंगचे वेगवेगळे टाइप्स आहेत. सो आपण वन बाय वन ते बघूया. वोटिंग बाय शो ऑफ हँड्स. आपण शो ऑफ हँड्स मीन्स हँड्स जे आहेत त्याच्याने आपण आपला वोट जे आहे तिथे ओपिनियन आपलं सांगू शकतो किंवा आपण आपलं वोट देऊ शकतो. At any general meeting, a resolution put to the vote of meeting shall, unless a poll is demanded or voting is carried out electronically, be decided on the show of hands. आता बरेचदा तिथे इलेक्ट्रॉनिकली किंवा वोटिंग पोल न घेता शो ऑफ हँड्स तुम्ही हाताने सुद्धा तुमचं वोट जे आहे हे दाखवू शकता. मीन्स इफ वी आर सपोर्टिंग दॅट point, then we show our hand. So that is my vote for that point. So by showing the hands, तिथे तुम्ही तुमचा हात दाखवून तुमचा वोट जो आहे हा देऊ शकता की येस किती पर्सन एखाद्या पॉइंटशी त्या पॉइंटला सपोर्ट करतात, तर दे कॅन रेज देअर हँड्स. सो तिथे ते हात वर करून त्यांचा वोट जे आहे देऊ शकतात. A declaration by the chairman of meeting of passing by a resolution or otherwise by show of hands. So voting by show of hands. Next is demand for poll. The demand for poll may be withdrawn at any time by the person who made the demand. Where a poll is to be taken, the chairman of the meeting shall appointment such a number of persons as the deems necessary to scrutinize the poll process and votes given on the poll, and to report to him in the manner as may be prescribed.